नमस्कार. रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्याने बनवलेला चौरंग कसे बनवायचे शिकणार आहोत. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे पांढरे मोती, 6 नंबरचे लाल मोती, तंगूस, कात्री आणि सुई लागणार आहे. तर चला बनवूया आपण. तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये सुई ओवून घेतलेली आहे आणि आता 4 लाल मोती घ्यायचे आहेत. चार मोतीमधून खालच्या 2 मोतीमधून सुई काढायची, म्हणजे हे 4 मण्यांचं चौकोन तयार होईल. असं हे चौकोन तयार झालेलं आहे. आता परत इथं 3 लाल मोती घ्यायचे आहेत. आणि परत त्याच खालच्या मोतीमधून सुई काढायची, म्हणजे परत 4 मण्यांचं चौकोन तयार होईल. तर परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायची, दुसऱ्या मोतीमध्ये घ्यायचं. आता हे 2 आपण चौकोन करून घेतले, असे आपण 7 करून घ्यायचे. आता हे 7 चौकोन तयार झालेले आहेत. आता ह्या बाजूला आपण ह्या बाजूच्या मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे. आता इथं पण आपण 3 मोती घालायचे. म्हणजे चौरंगावर जे आपण स्वस्तिक बनवणार आहोत ते स्वस्तिक अगोदर बनवून घ्यायचं आहे. स्वस्तिक नेहमीसारखंच बनवायचं आहे आपलं. परत ह्या मोतीमधून सुई काढायची. आता इथं परत 3 करून घ्यायचे आहेत आपल्याला असे चौकोन. आता हे 3 झाले, म्हणजे एकूण 4 झाले. आता ह्या बाजूला पण असंच करून घ्यायचं आहे. आता इकडं कसं बनवलं होतं तसं ह्या बाजूला बनवायचं आहे. सुरुवातीला 3 मोती घ्यायचे आणि परत ह्या मोतीमधून सुई काढायची. आता इकडं कसं बनवलं होतं आपण 3, तिकडं पण 3 चौकोन बनवून घ्यायचे. आता हे 2 झाले. आता आपल्याला मध्यभागी पण बनवायचं आहे. तर ते बनवताना खालून आता 1 2 3 4 चौथ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आहे आणि इथं परत 3 मोती घालायचे आहेत लाल. तुम्ही अखंड पण बनवू शकता, पण आपण सुरुवातीला स्वस्तिक बनवून घेतल्यामुळे करायला थोडं सोपं जातं. आता इथं पण तसंच करायचं आहे. इकडं पण 3 चौकोन बनवून घेऊयात अजून. आता हे 1 झालं, आता अजून 2 बनवून घ्यायचे आहेत. आता अजून 2 बनवून घेऊया. आता हे 3 झाले. आता ह्या खालच्या बाजूला बनवायचं आहे आपल्याला. तर दोरा तिथं घेतला आपण खालच्या बाजूला. आता इथं पण 3 मोती घालून परत एक चौकोन बनवून घ्यायचं आहे. आता इथं पण खाली 3 बनवून घेऊयात आपण चौकोन. आता हे झालं. आता ह्या बाजूला आपण इकडं कसं बनवलं तसंच बनवायचं आहे ह्या बाजूला पण. आता हे पण घेताना खालून चौथ्या मोतीपर्यंत आपण सुई घेतलेली आहे आणि इथं 3 मोती घालून घेतले, चौकोन तयार केलेलं आहे. आता परत इकडं कसं बनवलं तसंच इकडं पूर्ण आपण बनवून घेऊया. अशा प्रकारे हे स्वस्तिक आपण तयार केलेलं आहे. आता हे जे मधला भाग आहे तो इथं आपण पांढऱ्या मोतीने फिल करून घ्यायचं आहे सगळं. आता सुरुवातीला इथं मोती घेतली, आपण सुई घेतलेली आहे. आता इथं 3 पांढरे मोती घ्यायचे. हे असं केल्यामुळे तुम्हाला करायला पण थोडं सोपं जाईल. 3 मोती घेतले. त्या 3 पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची परत आणि पुढच्या लाल मोतीपर्यंत सुई घ्यायची. आणि परत पुढच्या लाल मोतीमध्ये घ्यायची सुई. इथं परत 2 मोती घालायचे. आता परत ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. आता परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायचं आहे. पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घेऊयात आपण. आता इथं हे 2 लाल मोती आणि 1 पांढरा असे 3 मोती आहेत, म्हणून फक्त एकच लाल मोती घालायचं आहे. आणि परत ह्या लाल मोतीमधून सुई काढायची. इथं पण प्रत्येक ठिकाणी 4 मण्यांचा चौकोन होणार आहे. आता परत पुढच्या
पांढऱ्या मोतीमधून काढूया सुई. फक्त ते स्वस्तिकमधला जो मधला भाग आहे तो फील करून घ्यायचा आहे पांढऱ्या मोतीने आपण. म्हणजे आपल्याला चौरंगचा वरचा भाग करायचा आहे स्वस्तिकमधला. तर परत ह्या लाल मोतीमधून काढायची सुई. आता इथं पण तसंच आहे. हे 2 लाल मोती आणि एक पांढरा मोती असे 3 आहेत, म्हणून फक्त इथं एकच मोती घालायचा आहे पांढरा. दुसरी ओळ करतोय आपण अशा प्रकारे. आता परत ह्या सगळ्या मोतीमधून काढूया सुई. 3 मोतीमधून सुई काढून पुढच्या लाल मोतीपर्यंत घ्यायची. परत पांढऱ्या मोतीमध्ये घेतली. आता इथं पण एकच मोती घालायचं आहे, कारण दोन्हीकडचे मोती आणि खालचा मोती असे 3 मोती आहेत, म्हणून एकच मोती घालायचं आहे. परत ह्या मोतीमधून सुई काढूया. परत ह्या लाल मोतीमध्ये काढायची सुई. तर परत इथे एक मोती घालायचा आहे पांढरा. म्हणजे हा भाग पूर्ण फिल करून घेतला आपण, भरून घेतलेला आहे पांढऱ्या मोतीने. आता हा दुसरा भाग आणि तिसरा भाग, हे तिन्ही भाग आपण पांढऱ्या मोतीने अगोदर कसं दाखवलं तसं करून घेऊयात. आता सुई आपण त्या दुसऱ्या मोतीपर्यंत घेऊन जाऊयात. दुसऱ्या भागाला जिथं करायचं आहे आपल्याला तिथं घेऊन जायचं आहे. ते लाल मोतीपर्यंत घ्यायची. आता इथं आपल्याला हे 2 लाल मोती आहेत इथं, म्हणून इथं आता 2 पांढरी मोती घालायची सुरुवातीला. खालच्या परत लाल मोतीमधून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा पण भाग आपण पूर्ण फिल करून घेऊया. मी करताना तुम्हाला बरोबर जसं जसं करत जाल तसं तुम्हाला कळत जाईल ते की किती मोती घ्यायचे. आता इथं परत 2 मोती घ्यायचे. आता परत ह्या 2 पांढऱ्या मोतीमधून काढून लाल मोतीपर्यंत सुई घ्यायची. परत ह्या लाल मोतीपर्यंत घ्यायची सुई आणि इथं पण परत 2 पांढरे मोती घ्यायचे. सुरुवातीची ओळ करताना 2-2 मोती घेतली आपण. आता ही पहिली ओळ झाली. आता आपल्याला ह्या बाजूला जोडून घ्यायचं आहे. तिथे एक एक मोती घालून आपण फिल करून घेऊया. इकडं कसं केलं तसं हे चारी भाग आपण फिल करून घेऊयात अशा प्रकारे. मधला जो स्वस्तिक लाल व्यवस्थित ठळक दिसतो पांढऱ्या मोतीने आपण भरून घेतल्यामुळे. आता आपल्याला ह्या बॉर्डरला पूर्ण पांढऱ्या मोतीने विणून घ्यायचं आहे. तर 3 मोती घ्यायचे, त्याची बॉर्डर पूर्ण पांढऱ्या मोतीने करायची आपल्याला. शेवटच्या मोतीपर्यंत सुई घेतली आपण इथं. इथं परत 2 मोती घालायचे. ह्या मोतीमधून सुई काढायची. आता हे कसं आपण बनवलं आहे असं पूर्ण भाग इथंपर्यंत बनवून घेऊया आपण. आता ही पट्टी पूर्ण बनवली. आता ह्या बाजूची पट्टी बनवून घ्यायची. अशी चारी बाजूने आपण पांढऱ्या मोतीने विणून घेऊया. आता ही चारी बाजूने आपण विणून घेतलेलं आहे, पण आपल्याला अजून एक पट्टी वाढवायची, अजून एक लाईन करून घ्यायची. तर परत 3 मोती घ्यायचे. तर हे कसं केलं आहे तसं हे चारी बाजूने आपण बनवून घ्यायचे. आता हे चारी बाजूने आपण विणून घेतल्यामुळे हा मधला जो स्वस्तिक आहे तो अगदी ठळक दिसतो. आता हे खालच्या 11 ओळी झालेल्या आहेत. इकडे 11 आणि इकडे 11, म्हणजे 11 बाय 11चं हे चौकोन आपण तयार करून घेतलेलं आहे. आता हे दुसरं आपल्याला जे खालच्या बाजूने विणायचं आहे ते पूर्ण पांढऱ्या मोतीनेच करायचं आहे फक्त, म्हणजे कलरचे मोती वापरायचे नाही. तिकडून पण हे 11 खालून म्हणजे 11 बाय 11चंच बनवून घ्यायचं आहे.
आता हे दोन्ही भाग आपण जोडून घेऊयात. लाल मोतीने आपण जोडून घ्यायचं आहे. खालचा जो भाग आहे त्याच्यामधून सुई काढायची, लाल मोती घालून मध्यभागी. थोडं ओढून घ्यायचं आहे, चांगलं जोडताना मात्र चांगलं ओढून घेऊन जोडायचं आहे. अशा प्रकारे. आता परत ह्या चौकोनमधून सुई काढूयात. परत त्या लाल मोतीमधून काढायची सुई. तर परत इथे एक लाल मोती घालायचा. परत त्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. परत ह्या लाल मोतीमधून काढायची सुई. म्हणजे वीण घट्ट होती. 2-2 वेळा प्रत्येक सुई मणीमधून सुई निघाल्यामुळे वीण अगदी घट्ट होते. चौरंगचा जो वरचा भाग आहे तो व्यवस्थित बसला जातो. आता हे कसं बनवलं आहे आपण, ते परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई. आता हा जो भाग बनवला आपण, असे हे तिन्ही भाग आपण ह्या जोडून घेऊया. 3 भाग जोडायचे आणि ह्या बाजूचा भाग सोडायचा आहे तसंच. तर हे तिन्ही भाग आपण जोडून घेतलेले आहेत. आता हा जो आपण ओपन ठेवला होता, इथं आपण एक पुठ्ठा घालणार आहोत, म्हणजे ते व्यवस्थित ताट बसण्यासाठी. तर पुठ्ठा घालायचा आहे ह्याच्यामध्ये. पुठ्ठा घातल्यामुळे अगदी हे चौरंग अगदी व्यवस्थित ताट बसतं. आता परत हे जो राहिलेला भाग होता तो परत लाल मोती घालून आपण विणून घेऊया. पुठ्ठा घालून परत विणून घ्यायचं, एक एक मोती घालून. तसंच विणायचं, अगोदर कसं विणलं होतं तसंच विणून घ्यायचं आहे. आता इकडचा भाग आपण विणून घ्यायचा आहे. तर असा पुठ्ठा घातल्यामुळे हा व्यवस्थित ताट झालेला आहे. आता आपल्याला हे चौरंगाचे खालचे पाय बनवायचे. तर ते पाय कसे बनवायचे बघूया आपण. आता हे शेवटच्या मोतीमध्ये सुई घेतली आपण पांढऱ्या इथल्या मोतीमधून सुई काढायची आणि इथं परत 3 पांढरे मोती घ्यायचे. परत त्याच पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. परत आता त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची, म्हणजे जो खालचा 4 मण्यांचा जो चौकोन आहे त्याच्यावर परत एक चौकोन बनवायचा आहे आपल्याला. आता इथं 2 मोती घेतले. परत ह्या मोतीमधून सुई काढायची. तर परत पुढच्या पांढऱ्या मोतीमधूनच काढायची. जे चौकोन आहे तो शेवटचा जो चौकोन आहे त्या चौकोनावरच सगळे विणत जायचं आहे आपल्याला. 2-2 मोती घालून ते विणून घेऊया. अशा प्रकारे. तर परत पुढच्या वरच्या बाजूनी मोती काढायची आणि आता इथं एकच मोती घालायचं आहे शेवटला. अशा प्रकारे हे आपण 4 मण्यांच्या मोतीवर पूर्ण 4 मण्यांचं चौकोन तयार केलं आहे. आता अजून एक करून घ्यायचं आहे. तर सुईवरच्या बाजूने घ्यायची. वर पण 4 मण्यांचा जो चौकोन झाला आहे त्याच्यावर परत एकदा विणायचं आहे, म्हणजे थोडं उंचीला थोडं मोठा होईल चौरंग. परत इथं 3 मोती घालून त्याच मोतीमधून सुई काढायची. तर परत पुढच्या जो चौकोनचा आहे तो पुढच्या मोतीमधून सुई काढली. आता इथं परत 2 मोती घालायचे. परत ह्याच्यामधून सुई काढायची. परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायची सुई. परत 2 मोती घालायचे. परत वरच्या बाजूने घ्यायची सुई. परत इथं 1 मोती घालायचं आहे. म्हणजे हे 2 चौकोन आपण तयार करून घेतलेले आहेत अशा प्रकारे. आता हे एका बाजूला केले, तसेच आपण बाकीचे तिन्ही बाजूला असे करून घेऊया ते चौरंगचे पाय. अशा प्रकारे चौरंगचे पाय आपण बनवून घेतलेले आहेत.
असा व्यवस्थित बसतो आणि पुठ्ठा घातल्यामुळे अगदी ताठ बसतो. तर तुम्ही हे देवघरामध्ये ठेवू शकता मूर्ती ठेवण्यासाठी किंवा तुम्ही डेकोरेशनसाठी ठेवू शकता. तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराने तुम्ही हा चौरंगचा उपयोग करू शकता. तर व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता आपण ह्या फोटोमध्ये छोटा बाळकृष्णाचा पाळणा आपण ह्या चौरंगावर ठेवलेला आहे. तशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराने हे वापरू शकता. तर तुम्ही अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.